शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. 8वा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पण नेमका कधी येणार, कोणाला आणि आधी मिळणार? आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर काय करायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सगळी अधिकृत माहिती, तारीख, प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन दाबा. कारण आम्ही रोज तुमच्यासाठी सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्स घेऊन येतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे उमेश आणि तुम्ही पाहतात युजेन न्यूज चॅनल. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेबद्दल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त 6,000 रुपये देण्यात येतात. म्हणजे शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये वार्षिक मदत मिळते. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की 8वा हप्ता नेमका कधी मिळणार? सरकारच्या मागील पद्धतीनुसार हप्ते साधारणतः 3 ते 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात. जर आपण मागील हप्त्यांची तारीख पाहिली तर तुम्हाला 5वा हप्ता पण मिळाला असेल, 6वा हप्ता पण आणि 7वा पण. आता राहिलेला 8वा हप्ता, त्या आधारावर 8वा हप्ता मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम तारीख सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होईल. कोणाला मिळणार हा 8वा हप्ता? 8वा हप्ता मिळण्यासाठी खालील अटी पूर्ण काही काही अटी असतात, त्या तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. पीएम किसान योजनेत नाव नोंदणीकृत असावे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. ई-केवायसी पूर्ण केलेली असावी. जमीन नोंदणी योग्य असावी. जर यापैकी कोणत्याही गोष्टी अपूर्ण असतील तर तुमचा हप्ता थांबू शकतो. ई-केवायसी महत्त्वाची असते. सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाहीत. ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा. आधार नंबर टाका. OTPद्वारे व्हेरीफाय करा. जर OTP येत नसेल तर CSC सेंटर जाऊन बायोमेट्रिक केवायसी करा. पैसे खात्यात आले का नाही हे कसे तपासायचे? जर 8वा हप्ता तुमच्या खात्यात नाही आला तर पीएम किसान वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासा. बँक खात्याची माहिती तपासा. आधार लिंक आहे का तपासा. तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. सरकारकडून काय संकेत आहे? राज्य सरकारकडून माहिती मिळाली आहे की निधी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बजेट मंजुरीनंतर थेट डीबीटी पद्धतीने पैसे खात्यात जमा केले जातील. महत्त्वाची सूचना: मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा. बँक खाते सक्रिय असावे. चुकीची माहिती दिल्यास हप्ता थांबू शकतो. महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ घेत आहेत. 8व्या हप्ता देखील मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होणार आहे. शेतकरी बांधवांनो, 8व्या हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी सर्व कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईबमुळे आम्हाला अजून जास्त मेहनत करण्याची प्रेरणा मिळते.